Brought to you by Agilus Diagnostics. हेल्थ टेस्ट की बात आती है तो मैं भरोसा करता हूँ इंडिया लार्जेस्ट डायग्नोस्टिक्स कंपनी एजिलिस डायग्नोस्टिक्स। खुद को टेस्ट करते रहो। महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर सरकार लोकप्रिय घोषणांचा धडाका लावत असताना दुसरीकडे सरकारमधलेच काही नाराज घटक हे सरकारच्या विरोधात आता आवाज उठवताना दिसतायत। सध्या मी मुंबईतल्या वांद्रे शासकीय वसाहतीत आहे आणि या ठिकाणी या शासकीय वसाहतीत गेल्या अनेक दशकापासून वास्तव्य करत असलेले शासकीय कर्मचाऱ्यांचे कुटुंबीय आज आपल्या हक्काच्या घराच्या मागणीसाठी या ठिकाणी आमरण उपोषणासाठी बसलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। वांद्रे येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर या ठिकाणी हे उपोषण होते। आज महात्मा गांधी यांची जयंती आहे आणि त्यानिमित्त अगदी लोकशाही मार्गाने अशा पद्धतीनं हे उपोषण करून आपल्या वेदना आपल्या मागण्या मांडण्याचं काम या ठिकाणी हे सर्व शासकीय कर्मचारी आणि त्यांचे कुटुंबीय करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। गेल्या अनेक दशकापासून ते इथे वास्तव्य करतायत, सरकारची सेवा करतायत आणि आपल्यालाही हक्काचं घर मिळावं, आपण मुंबईच्या वेशीबाहेर फेकले जाऊ नयेत अशी माफक अपेक्षा या ठिकाणी ते बाळगत आहेत आणि तीच पूर्ण करण्यासाठी सातत्यानं सरकारी अधिकारी असतील किंवा वेगवेगळे मुख्यमंत्री असतील यांच्या दरबारी गाठीभेटी झाल्या, चर्चा झाल्या, परंतु यातनं तोडगा काही निघालेला नाही। आपल्यासोबत याच संघटनेचे प्रमुख राजेश जाधव आहेत आणि त्यांना विचारणार आहोत आणि समजून घेणार आहोत की नेमक्या मागण्या काय आहेत आणि त्या व्यवहार्य आहेत का। हो साहेब, कारण आता आपण बघितलात तरी गव्हर्नमेंट कॉलनी 105 एकरची होती आणि त्या 105 मध्ये 35 एकरवरती अतिक्रमण झालेलं आहे। शासनाचा पुनर्विकास योजना ही गेल्या 17-18 वर्षापासून सुरू आहे। काही मागे पुढ्या गोष्टी झाल्या। ज्यावेळेस सुरू झालं त्यावेळेस आम्ही आजपर्यंत एकूण 8 आंदोलनं केली। त्याच्यामध्ये सत्तेत असलेली आत्ताची आणि सत्तेच्या बाहेर विरोधी असलेले हे सगळे आम्हाला पाठिंबा देऊन याच कलेक्टर ऑफिसच्या समोर आम्ही मशाल मोर्चा केला आहे, शासनाची प्रेतमता यात्रा काढली आहे, मुंडन केलेलं आहे, रास्ता रोको केलेला आहे। त्याच्यामुळे आज आतापर्यंत हे मुख्यमंत्री जे आहेत ते 6वे मुख्यमंत्री आहेत। सगळ्यांनी आम्हाला सकारात्मक सांगितलं। विधानमंडळामध्ये आमचे प्रश्न झाले, विधानसभा आमच्या प्रश्नामुळे तहकूब पण केलेली आहे, परंतु साहेब पुनर्विकासमध्ये होत असताना तुम्ही अतिक्रमण 35 एकरवरच्या झोपडपट्टीवाले आणि 800 दुकानवाल्यांना तुम्ही सामावून घेताय आणि हे आम्ही परप्रांतीय बोलणार नाहीत। आम्ही शासकीय कर्मचारी आहोत, आम्हालाही कळतं की परप्रांतीय नाही, भारतीय आहेत, मान्य आहे, परंतु आज हा मराठी टक्का इथे मुंबईमध्ये मधल्या ठिकाणी वसलेला आहे। आज आमच्या इथे 38 इमारती आहेत। पूर्वी आमचे 4800 लोक राहायचे। काही लोक आता आमच्या वयाची जी आमच्या आंदोलनात होतं ती बिचारी सोडून गेलेत गेल्या 5 वर्षात। त्यामुळे आता आम्ही 3300 ते 3500 लोक राहिलेलो आहोत। तर आमचं असं म्हणणं आहे की आम्हाला मोफत नको, आम्हाला माफक दरात एक तर तुम्ही स्वतःहून घर बांधून द्या किंवा आम्हाला भूखंड द्या। यासाठी आम्ही वेगवेगळे आंदोलनात्मक केले, परंतु शासन आमच्याकडे लक्ष देत नव्हतं। परंतु हे मुख्यमंत्री आल्यानंतर यांनी 3 बैठका घेतल्या। आता शेवटची बैठक 16 तारखेला झाली, त्यामध्ये भूखंड देण्याचं त्यांनी मान्य केलं। वरिष्ठ अधिकाऱ्यांना पण आदेशित केले, परंतु हेच वरिष्ठ अधिकारी IAS ऑफिसरच आम्ही त्यांच्या सरळ आरोप करतो। वांद्र्यामध्ये आज 341 या सर्व्हेमध्ये त्यांना 12 लोकांना IAS लोकांना इथे भूखंड दिलेले आहेत। ते लोक आपले भूखंड व्यवस्थित बांधून घेतात आणि मुंबईमध्ये तर तुम्हालाही माहिती आहे वरळीपासून असेल ते अंधेरीपर्यंत या सगळ्या IAS लोकांनी आपापले भूखंड घेऊन आपल्या पोळ्या भाजल्या आहेत। परंतु आमचा जेव्हा विषय येतो त्यावेळी हा लोक प्रत्येक वेळेला खोडा घालतात। आज या वसाहतीमध्ये मुख्यमंत्र्यांचा चोपदारापासून मुख्यमंत्र्यांच्या PA पर्यंत आमची लोक इथे राहत आहेत। आज आमची दुसरी पिढी इथे राहते। आम्ही HRI देतोय, सर्व्हिस टॅक्स देतोय। शासनाच्या विविध योजना जे मुख्यमंत्री जाहीर करतात ते आम्ही कर्मचारीमध्ये खाल तळागाळापर्यंत पोहोचवण्याचं आम्ही काम करतो आणि आमच्याच मागण्या मुख्यमंत्री मान्य करतात पण अधिकारी का मान्य करत नाही, मुख्यमंत्र्यांच्या आदेशाला ते जुमानत नाही, हे आमचं दुःख आहे। आम्ही तिथे काम करत असताना आम्हाला ते जाणवतं। म्हणून आज आम्हाला नाईलाज असतो, येणाऱ्या निवडणुकीपूर्वी आमच्या महिला आमचे पुरुष यांनी निर्धार केला आहे की जोपर्यंत मुख्यमंत्री आम्हाला इथे भूखंड किंवा घर देत नाही तोपर्यंत आम्ही आमचा आमरण उपोषण, साखळी उपोषण नव्हे, आम्ही पूर्णपणे चालू ठेवणार आहोत। इतक्या वर्षापासून जर आपण या प्रश्नाला घेऊन संघर्ष करत आहात तरी हे पूर्ण होत नाही, तुम्हाला असं वाटतं याच्या मागे कुठेतरी खासगी विकासक अधिकाऱ्यांचा साठलोटा असेल किंवा कोणाचे हितसंबंध यामध्ये दडलेले आहेत? हितसंबंध असं आम्ही बोलणार नाही, कारण साहेब शेवटी आम्हाला नागरी सेवा नियमाप्रमाणे जरी काही माहिती असलं तरी आम्हाला बोलण्याची बंधनं असतात, गोपनीयतेचं हे असतं। आमचा तर सरळ आरोप आहे की ह्यामध्ये IAS ऑफिसरच आमच्या याच्यामध्ये काही ना काहीतरी साटेलोटे करून आम्हाला ह्या जागेपासून वंचित करण्याचं त्या लोकांचं षडयंत्र आहे। ते षडयंत्र मुख्यमंत्र्यांना समजावं
म्हणून आम्ही आमच्या महिलांसहित आज आम्ही आमरण उपोषणाला बसलेलो आहोत. या ठिकाणी सध्याचे जे विरोधक जे 2 वर्षांपूर्वी सत्तेत होते त्यावेळेस सुद्धा हा प्रश्न प्रलंबित होता, आजही प्रलंबित आहे. आज ते विरोधक जे आहेत हे अदानींना मुंबईतली जमीन दिली जाते आहे सरकारकडनं अशी त्या ठिकाणी आरोप करतात, बोंब करतात. परंतु ज्यावेळेस तुमच्या हक्काच्या घरांचा प्रश्न येतो त्यावेळेस हे विरोधक इतके आक्रमक का दिसत नाही? साहेब, तेच आमचं दुःख आहे. आज आम्ही या बांद्रा वसाहतीमध्ये राहतो, हा मध्यवर्ती ठिकाण आहे. आज आमच्या इथे 3500 लोक जे राहतात ते महाराष्ट्राच्या पश्चिम महाराष्ट्र असो, खानदेश असो, कोकण असो, आम्ही इथे गुण्यागोविंदाने राहतो. आज मराठी टक्का सगळे करतात. जे आता विरोधामध्ये आहेत त्यांनी पण त्यावेळेस आमच्याबरोबर आंदोलनं केली. शेवटच्या ह्याच्यामध्ये पण तत्वता मान्यता झाली, परंतु ही तत्वता मान्य या सरकारने मान्य केली नाही. त्यामुळे का तत्वता मान्य करत नाही, ह्यांनी का तत्वता केलं, हे आम्ही कर्मचारी जरी सुज्ञ असलो तरी आम्हाला ते प्रत्यक्ष बोलता येत नाही. आणि आमच्या बाजूने आम्ही शासकीय कर्मचारी आम्ही तुमच्याबरोबर प्रत्येक सरकारमध्ये आमच्या शासकीय कर्मचाऱ्याला पक्ष नसतो, जो सत्तेत असतो तो आमचा मायबाप असतो. प्रत्येकाचा आम्ही आमचं 100% देऊन कामकाज करतो. त्यांनाच तुम्ही वंचित ठेवताय आणि मराठी टक्का बाहेर काढताय, हे सगळ्यात आमचं मोठं दुःख आहे साहेब. तर आपण पाहतोय या ठिकाणी शासकीय कर्मचाऱ्यांचे कुटुंबीय जे आहेत हे आमरण उपोषणाला बसलेले पाहायला मिळतात. त्यांना विचारणार आहोत, उपोषण तर आपण सुरू केलंय, परंतु हे उपोषण कधीपर्यंत चालणार? हे उपोषण जोपर्यंत मुख्यमंत्री साहेब येत नाहीत आणि आम्हाला लेखी लिहून देत नाहीत की तुम्हाला आम्ही माफक दरामध्ये इथे घरं देतोय, तोपर्यंत आमचं उपोषण चालू राहणार आहे, आमरण उपोषण. शिवाय ही एक खूप खेदाची गोष्ट आहे की प्रत्येक वेळेस आम्हाला आंदोलन कुठल्या ना कुठल्या वेगवेगळ्या पद्धतीने आंदोलन करावं लागतं. सध्या 2-3 महिने मुख्यमंत्र्यांचं लाडकी बहीण योजना चालू आहे. मुख्यमंत्री सर्वांना लाडकी बहीण म्हणून त्यांच्या खात्यात काही पैसे जमा करतायत. शिवाय मुख्यमंत्री असे देखील म्हणतात की आम्ही त्यांची रक्षण करणार, हे करणार, ते करणार. मग आता आम्ही तोच विचार करून आम्ही ह्या सगळ्या लाडक्या बहिणी इथे उपोषणासाठी बसलो आहे. आता मुख्यमंत्री साहेबांनी इथे यावं आणि आम्हाला लेखी लिहून द्यावं, आश्वासन नको, आम्हाला लेखी लिहून द्यावं की तुम्हाला आम्ही घरं देतोय. बस हेच आमचं मुख्यमंत्र्यांशी मागणं आहे. हे बाकीचे जे फडणवीस साहेब आहेत, आपले अजित पवार साहेब आहेत, ह्या सगळ्यांशी आमचं हेच म्हणणं आहे की आम्हाला लेखी लिहून द्या. आम्हाला आता आश्वासनाचा खूप कंटाळा आलाय, कारण प्रत्येक वेळेस आम्हाला इथे आंदोलन करावंच लागतं कोणत्या ना कोणत्या स्वरूपात. सध्या निवडणुकीच्या तोंडावरती सरकारच्या जोरदार जाहिराती सुरू आहेत. समाजाच्या प्रत्येक घटकांसाठी आम्ही काही ना काही करतोय असं सातत्यानं सांगितलं जाते. तुम्हाला वाटतंय या सरकारच्या दरबारी तुमची मागणी पूर्ण होईल? मागणी पूर्ण होण्यासाठीच आम्ही हा अस्त्र शेवटचं वापरलेलं आहे. कारण काही झालं तरी आम्हाला लेखी जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत आम्ही उपोषण हे मागे घेणार नाही. आमरण उपोषण आहे कदापि मागे घेणार नाही. आम्हाला लेखी मुख्यमंत्र्यांनी लिहून द्यावं की कॅबिनेटमध्ये ठरवून त्यांनी आम्हाला लिहून द्यावं की तुमची मागणी आम्ही मान्य करतो. तोपर्यंत आम्ही आमचं आमरण उपोषण मागे घेणार नाही. तुम्हाला वाटत नाही की तुम्ही शासकीय कर्मचारी आहात, सगळे त्यांच्या कुटुंबीय आहात, तर नोकरीवरती कुठेतरी गदा येईल, अडचण निर्माण होईल अशी भीती वाटत नाही का? मी रिटायर आहे, मी रिटायर झालेलो आहे आणि आज इथे उपोषणाला बसलोय. प्रत्येक वेळी मी आंदोलन भाग घेतो. गेली 20 ते 25 वर्ष आंदोलनात आहे. आज रिटायर होऊन मला घर नाही आणि घरासाठी आम्ही मुख्यमंत्री 3 मुख्यमंत्री आहेत. ह्याच्यापूर्वीचे मुख्यमंत्री बरेच लोक मुख्यमंत्री येऊन गेले, फक्त आश्वासनं दिली, बाकी काही दिलं नाही. मोर्चे, मशाल मोर्चे, मुंडन सगळं काही केलं, परंतु आमच्या हातात केराची टोपली दिली. इतर बाहेरचे लोक येतात आणि झोपड्या बांधतात आणि ते 70 लाखाचे मालक होतात. आम्ही आमची घरं बांधण्यासाठी आम्हाला 1 पैसा पण होत नाही. तुटपुंज पगारात आम्ही काय करणार? आम्ही चतुर्थ श्रेणीचे लोक आहोत आणि या लाडकी बहीण म्हणून आता योजना तयार करतात, पण आमच्यासाठी सरकारने काही अद्यापपर्यंत केले नाही. मी 40 वर्ष हे सगळं सरकार ह्या कॉलनीमध्ये राहतोय आणि ह्या कॉलनीमध्ये बसून हे सगळं पाहतोय. काही कोण करत नाही. हे फक्त आता शेवटचं आमचं हत्यार आहे की आम्ही आंदोलन आणि मूक मोर्चा हा शेवट मरेपर्यंत इथे लेखी देत नाही तोपर्यंत आम्ही इथून हलणार नाही, अशी आमची प्रतिक्रिया आहे. तर आपण पाहतोय अत्यंत आक्रमकपणे या ठिकाणी आपली भूमिका मांडताना हे सगळे आंदोलनकर्ते दिसत आहेत. आणि त्याचबरोबर आता सरकारी दरबारी याची आता दखल घेतली जाणार का आणि यावरती तात्काळ तोडगा काढला जाणार का हे आपल्याला पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. कॅमेरा पर्सन सचिन सावंत सोबत ऋत्विक भालेकर, मुंबई तक.